नमस्कार. मी आज बनवलं होतं शेंग पिठलं. ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि खूपच छान बनते. इथे मी शेंगांना कट करून घेतले सोलून आणि एका मिक्सर जारमध्ये 10-12 लसूण आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची तिखटप्रमाणे क्रश करून घेतले आणि ते 3-4 चमचे मी इथे बेसन घेतले आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम गाठी न राहता यांना मिक्स करून घेतले आणि त्यानंतर मग कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे फोडणीसाठी आणि त्यानंतर मग याच्यामध्ये राई घातली आहे आणि राईमध्ये थोडंसं हिंग घातलं आहे. छान राईची फोडणी झाली की याच्यामध्ये जी क्रश केलेली होती ती लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि छान परतवून घेतले आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये धुतलेले शेंगा टाकून घेतल्यात आणि शेंगांना मिक्स करून यांना परत मी 5-10 मिनटासाठी स्लो गॅसवर शिजत ठेवली आहे आणि मी सेपरेट असे उकडत नाही आणि त्याच्यामध्येच शिजले जातात छान असे आणि त्यानंतर 5-10 मिनटांनी चेक करायचं आहे. शेंग नसेल शिजली तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, 1-2 चमचे इतका आणि त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून घ्यायचं आहे, चवीपुरता मीठ आणि हळद आणि त्यानंतर मग यांना परत मिक्स करून यांना 5 ते 10 मिनटासाठी स्लो गॅसवर परत शिजवायची आणि नंतर खोलून बघायचं एकदम छान अशी शिजलेली असते शेंग आणि त्यानंतर मग याच्यामध्ये बेसनचा जो घोल केलेला तो टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सतत त्यांना हलवत राहायचे कारण की थोडं भांडा जर पातळ नसेल तर काही हलवायची गरज नाही लागत आणि 5 ते 10 मिनटामध्ये हे बेसन शिजायला लागतं आणि छान असा हा पिठला रेडी होतो. त्यानंतर कोथिंबीर टाकून छान अशी ही गरम गरम खाऊन घ्यायचे. नक्की तुम्हाला आवडेल अशी ही रेसिपी आहे तर नक्की करून पहा आणि मला कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आय डीला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.